अकोला रेल्वे स्थानकावर 8 एप्रिल 2026 रोजी एक मूकबधीर बालक पालकांशिवाय भटकताना आढळून आला। रेल्वे चाइल्ड हेल्पलाईनच्या कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार शासकीय बालगृह अकोला येथे दाखल केले। बालकांच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी समितीने जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सुनील लाडुलकर यांना जबाबदारी दिली। शासकीय मूकबधीर विद्यालयातील शिक्षकांच्या मदतीने साइन लँग्वेजद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यातूनही कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही। त्यानंतर बालकाची आधार नोंदणी करण्यात आली। पुढील पाठपुराव्यात आधार नोंदणीची जुनी माहिती उपलब्ध झाली। जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणजेच महा-आयटी प्रमोद ठाकूर यांच्या सहकार्याने UIDAI कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला। 29 मे रोजी तहसील कार्यालयात बायोमेट्रिक पडताळणी केल्यानंतर बालकांची संपूर्ण माहिती उघड झाली आणि त्याच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक मिळाला। त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे बालकांची कुटुंबाशी ओळख पटली। हा भावनिक क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही आनंद अश्रू आले। 1 जून रोजी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते बालकाला आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले। या यशस्वी मोहिमेत सुनील लाडुलकर यांनी मोलाची भूमिका बजावली। आधार नंबरचे 12 आकडे मिळाले फक्त। ते 12 अंक घेऊन त्या मुलाला आम्ही आधार सेंटरला नेलं आणि त्या मुलाचे थंब लावले व त्याची पूर्ण माहिती ओपन झाली। त्याच्या आधार कार्डवर पालकांचा जो नंबर होता त्या पालकाच्या नंबरने आम्ही संपर्क केला व आणि पोलिसांशी सुद्धा संपर्क केला व आज दिनांक 1 जून 2026 रोजी त्या बालकाचे पालक या ठिकाणी बालकल्याण समितीकडे हजर झाले व मान्य बालकल्याण समितीने त्यांची कागदपत्राची पूर्ण पडताळणी केली व माननीय जिल्हाधिकारी महोदय अकोला यांच्या हस्ते त्या पालकांच्या सुपूर्द केला। मी